नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगला जी-आर घेऊन आलेलो आहे मित्रांनो. हा जो जी-आर आलेला आहे, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत जी-आर आलेला आहे मित्रांनो. तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे मित्रांनो. आतापूर्वी तुम्हाला तर ₹1500 प्रति महिने इथे मिळत होते या योजनेअंतर्गत, पण तुम्हाला याच्या पुढे आता ₹2500 आपल्याला इतकी रक्कम मिळण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे मित्रांनो. आता तुम्हाला ₹1000 ची वाढ झालेली आहे. तर कशा पद्धतीने वाढ झालेली आहे, आपल्याला कधी मिळणार आहे, ओके. त्याच्यामध्ये संपूर्ण प्रक्रिया काय असणार आहे, संपूर्ण माहिती या जी-आरमध्ये तुम्हाला मी देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टा आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचं आहे, ओके. आता तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट ही असणार आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य 1500 वरून ₹2500 इतके करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे मित्रांनो. महाराष्ट्र शासनाकडून हा जी-आर आलेला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडनं, ओके. दिनांक 15 सप्टेंबर 2025 चा लेटेस्ट तथा हा जी-आर असणार आहे. याच्यामध्ये दिलेली प्रस्तावना जी की आपण आता वाचून घेऊ. त्याच्यामध्ये त्याने दिलेले आहे मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत लोकप्रतिनिधी, विविध दिव्यांग संघटना व सहसेवी संस्था यांच्यामार्फत शासनाकडे वारंवार मागणी व पाठपुरावा करण्यात येत आहे, ओके. या संदर्भामध्ये सन 2025-26च्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य 1500 वरून ₹2500 इतके करण्याबाबत घोषणा करण्यात आली आहे, ओके. किती रुपये होणार आहे? ₹2500, ₹1500 वरून ₹2500 करण्याबाबत, ओके. आता त्यामध्ये दिलेलं आहे मित्रांनो, त्या अनुषंगाने सदरहून योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे अर्थसहाय्य ₹1500 वरून ₹2500 इतके करण्याबाबत शासनाच्या विचारधारणात होती. त्या अनुषंगाने 3/9/2025च्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाल्यानुसार खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे. आता काय निर्णय घेतलेला आहे आपण ते पण जाणून घेऊया. त्याच्यामध्ये आता शासन निर्णय दिलेला आहे. आता याच्यामध्ये दिलेला आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य ₹1500 वरून दरमहा ₹2500 करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे, ओके. आता तुम्हाला इथं ₹1500 वरून ₹2500 मिळणार आहे. तर आनंदाची बातमीच आहे तुम्हाला, ओके. विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याने वितरण सर्वसाधारण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेल्या मंजूर तरतुदीमधून करण्यात येईल, ओके. आता इतर अर्थसहाय्यातील वाढ संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकड निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहतील, ओके. तर कोणत्या लोकांना इतर राहणार आहे आता लागू? संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना, त्यानंतर इथं इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकड निवृत्ती वेतन योजना, त्यानंतर इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्ती वेतन योजना यांच्या सगळ्यांसाठी या 5 योजनांसाठी 1500 वरून ₹2500 करण्यात येत आहे. आता तुम्हाला पुढच्या महिन्यापासून तर ₹1500 वरून ₹2500 मिळतील आता, ओके. आता विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याने विवरित डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संकलन खात्यात करण्यात येईल, ओके. सदरची वाढ ही आता ऑक्टोबर 2025 पासून लागू राहील, ओके. ऑक्टोबर 2025 पासून ही वाढ लागू होणार आहे. तर चांगली बातमी आपल्यासाठी आहे, ओके. तर आपल्या ऑक्टोबर लागू होणार आहे. तर आपल्याला डायरेक्टली आपल्या बँक खात्यामध्ये जेव्हा आपल्याला तिथं ₹1500 त्याच बँके खात्यामध्ये आपल्याला डायरेक्ट ₹2500 एवढी रक्कम देण्यात येणार आहे. डीडीपी पोर्टलवर देण्यात येणार आहे, ओके. डायरेक्टली ऑनलाईन तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येत आहे. चांगली आनंदाची बातमी आहे. तर आपल्याला जे पण आपले जवळचे नातेवाईक वगैरे असतील त्यांच्यापर्यंत या व्हिडिओला नक्की पोहोचवायचं, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे. जर तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला तुम्ही मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. PDF फाईल जर डाउनलोड करायचं असेल तर टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपवरून डाउनलोड करून घ्यायची. तुम्ही सेंड करून देईन. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो, ओके.
व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचं, जास्तीत जास्त आपल्याला नातेवाईकांबरोबर शेअर करायचा. जे पण आपले जवळपासचे कोणी असते रिलेटिव्ह वगैरे त्यांना शेअर करा. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. असेच तुमच्यासाठी नवीन-नवीन जी-आर गव्हर्नमेंटचे घेऊन येत असतो. असेच नवीन-नवीन जी-आर बघण्यासाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक